फोटो काढ राहिले माणसं फोटोग्राफर नाही ते झाड पाहण्याची मुंबईला असं उठला असून घ्या तिकडून उलटे आज अचानक साकुरी गावामध्ये आमच्या तर मोठमोठे झाडं आमच्या गावातले डायरेक्ट खालून उघडून पडले. आमचं जे मंदिर आहे ग्रामदैवत आहे वीरभद्र महाराजांचं त्याच्यावर सुद्धा झाड पडलेलं आहे आज. त्यानंतर मी पुण्याहून नेमकी गाडी घरात लावली आणि घरात घुसलो आणि वादळ चालू झालं. पुण्याहून येतच होतो तर प्रचंड वेग होता त्या वाऱ्याला. तर ते आमच्या घरात बसलं सुद्धा लिंबाचं झाड पडलं पण काही तिथं घटना घडली नाही आणि गेट डायरेक्ट उडून पडलं बंगल्यात आमच्या. त्यानंतर भाऊसाहेब आमचे पाणी करायला गेलेले होते. काल जे पाणी साचलं होतं बा कुठं ते पाणी करून येत असताना ते गाडी लावली त्यांनी खाली उतरून ग्रामपंचायत मध्ये आले तर मागं त्याच्यावर प्रचंड असं मोठं झाड पडलं. तुम्ही घेतलेली ती शूटिंग म्हणजे नुसतं ह्याच ठिकाणी साकुरी पूर्ण गावामध्ये असे मोठे मोठे झाडं जे लिंबाचे वगैरे हे उमटून पडलेले. म्हणजे हो आता आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून ती व्यवस्था केलेली आहे आणि लाईट आज बंद ठेवावं असं मी MSCB ला पण कळवलेलं आहे. तसंच सुजयदादांचे जे आमचे वरडे साहेब आहे त्यांना सुद्धा फोन करून सांगितलं बा थोडं लक्ष द्या इथं MSCB ला सांगा बा लाईट वगैरे चालू नका. त्यांचं सुद्धा सहकार्य लाभत आहे. त्यांनी आता इथं भेट दिलेली. ही शासनाची एकच विनंती आहे त्या झालेली जी नुकसान आहे त्या नुकसान भरपाईची पंचनामे करावे आणि लोकांना त्याची नुकसान भरपाई मिळावी एवढीच आम्ही शासनाला विनंती करतो साकुरी ग्रामस्थांच्या वतीने. वादळामुळे आमचे ग्रामदैवत वीरभद्र महाराज तर ते वीरभद्राच्या कृपेने ते फक्त थोडंसं एक कोपरा भीतीचाच कोपरा पडला पण देवाच्या कृपेने सगळं आमचा कळस वाचला कसं काही दाखवण्यात आला. कोणाला जीवित हानी नाही झाली कोणाला जखम नाही झाली.